जीवनामध्ये सज्जनांची जेव्हा आपण संगत करतो तेव्हा जीवनामध्ये आनंद निर्माण होतो। सज्जन आपल्या सद्गुणांनी आपले जीवन आनंददायी करतात। या उलट जेव्हा व्यक्ती दुर्जन व्यक्तीच्या संपर्कात जातो तेव्हा त्याच्या दुर्गुणांमुळे त्याचे जीवन अंधकारमय बनते। मित्रहो, जीवनाला खऱ्या अर्थाने जर आकार द्यायचा असेल, जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर सज्जनांची संगती करा, त्यांच्या संगतीत राहा, त्यांच्या संपर्कात राहा, जेणेकरून त्यांच्या सद्गुणांमुळे आपलं जीवन आनंददायी होईल। या उलट आपण दुर्जनांचा त्याग करावा, कारण दुर्जन त्यांच्या दुर्गुणांमुळे आपले जीवन अंधकारमय बनवित असतात। म्हणून सज्जनांची कास धरावी आणि दुर्जनांना आपल्यापासून दूर ठेवावे। संस्कृतमध्ये अतिशय सुंदर असा श्लोक आला आहे, नारकेल समाकारा दुष्यंती खलु सज्जना अन्ये बद्रिकाकारा बहिरेव मनोहरा। याचा अर्थ काय होतो? नारळ बाहेरून दिसायला कठीण टणक जरी दिसत असेल, मात्र ते फोडल्यानंतर त्याचा जो गर आहे तो अतिशय पांढरा शुभ्र आणि मऊ आणि गोड असतो। बोर दिसायला आकर्षक मऊ दिसते, मात्र त्याची जी बी असते ती अतिशय कठीण असते, टणक असते। याप्रमाणे दुर्जन बाहेरून गोड बोलतात, त्यांची मृदू वाणी असते, आपल्याला वाटते हे आपलं हित करतात, मात्र त्यांचा जो दुर्गुण असतो त्या दुर्गुणांमुळे आपल्या जीवनाला एक वाम मार्ग लागतो, आपण वाईट मार्गाला लागतो आणि आपलं जीवन दुःखमय अंधकारमय बनते। त्यामुळे सज्जनांच्या संपर्कात राहावे आणि दुर्जनांपासून दूर राहावे।